अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या 4 वर्षापासून अवैधरित्या बोगस पदवी दाखवून खासगी दवाखाना चालवत असलेल्या पश्चिम बंगालच्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन मालुसरे यांनी केला। शनिवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या दवाखान्यात धाड टाकून त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली। या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। तिवसा येथील सराफा लाईनमध्ये गेल्या 4 वर्षापासून पश्चिम बंगाल येथील डॉक्टर आविक मंडल वय वर्ष 29 या बोगस डॉक्टरचा साई सरकार नावाचा खासगी दवाखाना होता। तो मूळव्याध, भगंदर, संडास, गुप्तरोग या सर्व आजारांच्या रुग्णांवर अवैधरित्या उपचार करायचा। मात्र तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन मालसुरे यांनी शनिवारी त्यांच्या या दवाखान्याची तिवसा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह झडती घेतली असता त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील वैध पदवी दिसली नाही। बोगस कागदपत्रे त्यांच्याकडे सापडली, त्यामुळे हा डॉक्टर बोगस असल्याचे दिसून आले। त्यामुळे त्यांच्या दवाखान्यातील सर्व औषधे, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, कागदपत्र डॉक्टर पवन मालसुरे यांनी जप्त करून त्याला तिवसा पोलीस ठाण्याच्या हवाली केले। वैद्यकीय अधिकारी पवन मालसुरे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। दिनांक 18/5/19 रोजी मी तिवसा बाजारपेठमध्ये साई सरकार उर्फ विशाव मंडल यांच्या दवाखान्यावर पडताळणीसाठी गेल्यास असे आढळून आले की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण असलेलं प्रमाणपत्र नाही आणि यावरून आमच्या तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की हे डॉक्टर बोगस आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन तिवसा इथे रिपोर्ट दिलेला आहे। या कारवाईमुळे तिवसासह जिल्ह्याभरात वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। तिवसावरून मोहम्मद अझरुद्दीन यांचा हा स्पेशल रिपोर्ट।